जय महाराष्ट्र. मी प्रशांत अरुण मगर उर्फ प्रेम पाटील, भारत MS न्यूज चॅनल एडिटर, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शहराध्यक्ष तसेच भारतीय मराठा महासंघ अकोला शहराध्यक्ष. आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा नागरिकांनी अखंड महाराष्ट्रभर तेच सुरू आहे, देवाभाऊचे फोटो, छत्रपती शिवाजी महाराजांसोबतचे चरण स्पर्श करताना किंवा चरणावरती फुलं टाकतानाचे व्हिडिओ खूप सारे फोटोज खूप सारे त्यांनी लावलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रभर. यासाठी करोडो रुपये त्यांनी खर्च केला. प्रश्न असा पडतो की ना आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे, तरीसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात लाखो करोड रुपये खर्च करून सरकारला साध्य काय झालं, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, तसेच शेतकरी हा बाजारी असल्यामुळे आत्महत्या करतो आहे आणि सरकारकडे त्या शेतकऱ्याला पैसे देण्यासाठी पैसा नाही आहे, हमी भाव देण्यासाठी पैसा नाही आहे. आणि अशा प्रकारची उधळण जी राज्य सरकार करत आहे, यामध्ये खूप मोठा असा एक प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात कोण खर्च करतो आहे. एका पेपरचा जर तुम्ही म्हणसाल एक दिवसाचा एक अख्खं समोरचं पेज घ्यायचं संपूर्ण पेपरमधलं, तर एका दिवसाचा संपूर्ण फक्त मराठी पेपरमध्ये टाकायचं म्हटलं तर 8 करोड रुपयापर्यंत खर्च आहेत त्याला. आणि यांच्या डेलीमध्ये इतके साऱ्या मोठ्या प्रमाणात फोटो चालू आहेत. विचार करण्याची गोष्ट आहे. पैसा कुणाचा? सर्वसामान्य जनतेचा, तुमचा आमचा GSTचा भरलेला पैसा असतो तो. यामध्ये नुकसान हे तुमचं आमचंच होणार. मोठ्यांना आमदारांना फरक पडणार ना, खासदारांना फरक पडणार ना, मंत्र्यांना ना, मुख्यमंत्र्यांना कुणालाच नाही. पण पैशाची जे उधळण आहे, यामधून साध्य काय झालं सरकारला? हे देवाभाऊ म्हणून पोस्टर लावण्यात आले. त्यामध्ये बरं पोस्टर त्यांनी लावले, काही हरकत नाही, पोस्टर लावले त्यांनी, पण ते अशा ठिकाणी लावले मुत्रीच्या वरती, ज्या ठिकाणी लोक कचऱ्याच्या ढिगाच्या समोर, अशा प्रकारच्या ठिकाणी लावणं म्हणजे कुठेतरी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही आहे का, असा सवालसुद्धा मी तुमच्या वतीने व माझ्या वतीने सर्वांना संपूर्ण सरकारला विचारू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.